आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल महाराष्ट्र न्यूज. स्टॅम्प पेपर ॲफिडेव्हिट्स करून आपण वाटप केले, यामागील मुख्य हेतू काय? या ठिकाणी मी किरण बापू अजाबराव देशमुख आणि कमलाकर चव्हाण यांच्या सुविध पत्नी चव्हाण मंगला कमलाकर या अमधून निवडणूक लढवत, प्रभाग 6 मधून मी किरण बापू अजाबराव देशमुख 6 ब मधून निवडणूक लढवत आहे. गेल्या काही काळापासून नगरपालिकेमध्ये धनाढ्य लोक पैशाच्या भरोशावर लोकांचे मतं विकत घेतात आणि नगरपालिकेमध्ये जाऊन पैशाची त्याच्या 100 पट कमाई करतात असं निदर्शनास आलं. आणि त्यामुळे नागरिकांचा हा नगरसेवक पदावरचा विश्वास उडालेला आहे आणि ते त्याची मतदानाच्या टक्केवारीवर सुद्धा त्याचा परिणाम दिसत आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी 500 रुपयाच्या स्टॅम्पवर नागरिकांना ॲफिडेव्हिट दिलं आणि त्यांना अधिकार दिले की आम्ही कुठल्याही त्यांना त्यात आम्ही लेखी लिहून दिलं की आम्ही कुठल्याही प्रकारची ठेकेदारी करणार नाही, कुठल्याही प्रकारचं कमिशन खाणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या काही शासकीय योजना आहेत गोरगरिबांसाठी ज्या असतात, उदाहरणार्थ घरकुल योजना असेल, महिलांसाठीच्या योजना असतील, त्या त्यांच्यापर्यंत प्रामाणिकपणे उपलब्ध निधीद्वारे टप्प्याटप्प्याने पोहोचवणार. आणि हे जर आम्ही कमिटमेंट जर पूर्ण केलं नाही तर सत्यापणामध्ये आम्ही त्यांना या ठिकाणी स्पष्ट सांगितलं आहे की आम्ही जर या ठिकाणी काही कमी पडलो किंवा काही चुका केल्या ज्यात एक लेखी लिहून दिलं, यात जर आम्ही खरे उतरलो नाही तर त्यांना अधिकार दिले मतदार प्रभाग 6 मधल्या मतदारांना की आमच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा मतदार दाखल करू शकतो. त्यामुळे आणि आम्ही गेल्या 30 वर्षापासून आम्ही काम करणारे लोक आहोत. कमलाकर चव्हाण गेल्या 14 वर्षापासून त्या ठिकाणी प्रभाग 6चे नगरसेवक आहेत आणि प्रत्येक प्रामाणिकपणे ते प्रत्येकाच्या हाकेला ओ देऊन प्रत्येक फोन अटेंड करून त्या ठिकाणी नागरिकांपर्यंत पोहोचतात. आणि मी किरण बापू अजाबराव देशमुख या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे मी गेल्या 30 वर्षापासून संपूर्ण गावासाठी लढाई लढतो. प्रशासनावर मी पकड ठेवून चालणारा मनुष्य आहे. त्याचं उदाहरण द्यायला तर मतदारामध्ये काम करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. त्या ठिकाणी त्या भागात पालडीवाल लेआउट मटकरी गलीच्या कोपऱ्यावर गेल्या 1 वर्षापासून टाकीचा गड्डा तसाच पडलेला होता. त्यामध्ये जीवितहानी होऊ शकली असती, रोगराई पसरत होती. 1 वर्षापासून स्थानिक नागरिकांनी वारंवार प्रयत्न करून तो गड्डा बुजवण्यात आला नाही. तो गड्डा मी 12 तासाच्या आत बुजवून माझी असलेली क्षमता मी त्या ठिकाणी सिद्ध केली. मी एक प्रामाणिक मनुष्य आहे. त्यामुळे लढवय्या वृत्ती घेऊन मी गावामध्ये चालतो आणि निडरपणे काम करतो. आजच्या माध्यमातून मी मतदारांना सुद्धा विनंती करतो की आपण निर्भयपणे कोणत्याही दबावात न येता मतदान करा, आपल्या आवडीच्या उमेदवाराला मतदान करा. आणि माझी आणि कमलाकर चव्हाण यांची आपणास मतदारांना विनंती राहील की आमच्यासारख्या सेवाभावी वृत्तीच्या माणसाला आपण मतदान करावे. आम्ही ही निवडणूक ना पदासाठी, ना प्रतिष्ठेसाठी, ना पैसे कमावण्यासाठी लढत आहे. आम्ही नगरसेवकाची कर्तव्य जी कर्तव्य राहतील ती जबाबदारी आम्ही पूर्ण करून सेवादारी वृत्तीने प्रभागातील मतदारांची विकास कामे माध्यमातून सेवा करू.